आज या ठिकाणी आपण मसूर ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी आहोत आणि मसूरमध्ये सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती कराड या अंतर्गतचा तालुकास्तरीय प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता तालुकास्तरीय प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प म्हणजे या तालुक्यामध्ये 200 ग्रामपंचायती आहेत। 200 ग्रामपंचायती आपला प्रत्येक गावातला प्लॅस्टिक कचरा गावामध्ये संकलित करणार आणि ग्रामपंचायतींनी संकलित केलेला कचरा या ठिकाणी आणला जाणार आणि त्या कचऱ्याचं या ठिकाणी व्यवस्थापन करून तो कचरा रिसायकलला देण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार। त्यासाठी एकूण आम्हाला जे 16 लक्ष रुपये तालुकास्तरीय प्लॅस्टिक प्रोजेक्टला मंजूर आहेत त्या 16 लक्षपैकी या ठिकाणी हे 1000 स्क्वेअर फूटचं या ठिकाणी बांधकाम त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण केलेले आहे। इथं एकूण जवळजवळ साधारणतः 4 गुंठे जागा आहे। त्याच्यातल्या 1 गुंठ्यामध्ये हे प्लॅस्टिकचं प्रोजेक्टचं शेडचं बांधकाम केलेलं आहे आणि समोर 3 गुंठे जागा खुली आहे। आता इथं या ठिकाणी 2 मशिनरी बसवण्यासाठीचा आपल्याला या ठिकाणी जागा दिसेल। यामध्ये 2 ज्या थ्रेडिंग मशीन आहे आणि दुसरं जे आपलं मशीन असतं कॉम्प्रेस करून बेलिंग मशीन आपलं त्या 2 मशिनरीसाठी ही जागा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला हे जे 2 पाण्याचे हौद तयार केलेले आहेत की जेणेकरून काय प्लॅस्टिकचा कचरा स्वच्छ करायचा झालं, पाणी साठवायचं झालं, पाण्याची गरज लागली त्या अनुषंगाने तर 2 छोटे छोटे हौद आहेत। तिकडं या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्टोरेज युनिटसाठी सुद्धा जागा उपलब्ध त्या ठिकाणी आहे। फक्त थोडंसं याच्यामध्ये आपल्याला काम थोडंसं करावं लागेल की बाजूच्या ज्या सराउंडिंगच्या ज्याला चेनलिंग आपण लावलेलं आहे ते थोडंसं आपल्याला पॅक करून अजूनही घ्यायचं आहे। कडेला थोडंसं भिंती वगैरे कशा पद्धतीने घ्यायचं ते बघायचं आहे। तिथं मोठी लाईटची सुद्धा व्यवस्था आहे। बाजूलाच पशुवैद्यकीय दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये सुद्धा लाईट गेलेली आहे आणि लाईटचा पुरेपूर वापर आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे। ही ग्रामपंचायतीपासून थोड्या दूरवर अंतरावर असल्यामुळे कुणालाही याच्यापासून धोका वगैरे नाही किंवा इथं घाण कुठला कार्यक्रम होणारच नाही। चांगलाच प्लॅस्टिक व्यवस्थापनाचं काम आहे, त्यामुळे सगळ्या बाजूने ही जागा तशी चांगल्या पद्धतीची आहे। समोर जर आपण बघितलं तर जवळजवळ ही 3 गुंठे जागा त्या ठिकाणी या प्रकल्पासाठी खुली आहे। तर अशा पद्धतीचा इथे समोरून जरा चाचा हे अख्ख्या शेडचं समोरून एक थोडंसं हे करा। ही खुली जागा सगळी आहे की ज्यामध्ये आपल्याला आपल्या ज्या प्लॅस्टिकच्या गाड्या वगैरे येणार आहेत त्या गाड्या इथं फिरू शकतात, प्लॅस्टिक डंप करू शकतात। अजूनही आपल्याला भविष्यात जर मोठ्या प्रमाणावर या प्लॅस्टिक प्रोजेक्ट इथं प्लॅस्टिक संकलित व्हायला लागलं तर त्या ठिकाणी एक्सटेंड करण्याला आपल्याला वाव आहे या ठिकाणी। त्यामुळे प्राथमिक टप्प्यामध्ये हे जे आपण जर बघितलं हे सगळं 1000 स्क्वेअर फूटचं हे शेड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। प्लॅस्टिकची वाहतूक करायची झाली तर रस्ता जवळ आहे, तर त्यामुळे या रस्त्याच्या बाजूलाच प्लॅस्टिक संकलन केंद्र असल्यामुळं वाहतूक जी आहे ती वाहतूक करायलाही सोपं आहे। स्वतंत्र रस्ता करण्याची इथं गरज पडणार नाही, कारण का रस्त्याच्या लगेचच हे प्लॅस्टिक संकलन केंद्र आहे। त्यामुळं प्लॅस्टिक घेऊन येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या अत्यंत चांगल्या ठिकाणून इथं आत येतील, त्याला कुठलीही अडचण राहणार नाही आहे। तर थोड्या दिवसात त्या ज्या मशीन थ्रेडिंग मशीन आणि बेलिंग मशीन बसवायचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं प्लॅस्टिकचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होईल। तर त्या अनुषंगानं अजून काही उर्वरित छोटी मोठी कामं असतील ते आपण या माध्यमातून करून तालुक्यातला पहिला प्रोजेक्ट आपण या ठिकाणी रन करणार आहोत। धन्यवाद। जागा